पुस्तकं मी माझ्यातर्फे दिलेली आहे. मी फक्त आत्मप्रौढी म्हणून सांगत नाही. 37 वर्षाच्या अध्यापनाचा काळ आणि त्याच्यापूर्वी म्हणून जवळपास 40 वर्ष मी पुस्तकं जमा करत होतो. जिज्ञासे पोटी ज्या ज्या विषयाची मला जिज्ञासा असते त्या त्या विषयावरची मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकं मी विकत घेत होतो, वाचत होतो. आणि पाहता पाहता जवळपास 3,500 ते 4,000 पुस्तकं माझ्याजवळ जमा झाली. आणि आयुष्याच्या शेवटच्या वर्णावर माझा मनात प्रश्न निर्माण झाला, आता काय करायचं. कारण पुढच्या पिढीला या पुस्तकाची काही गरज भासत नाही असं मला जाणवलं. मुलगा आणि मुलगी यांचे जिज्ञासेचे क्षेत्र वेगळे आहे, त्यामुळे या पुस्तकाचं काय करायचं हा पहिला प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला. झेप वाघमारेंच्या समोरही हाच प्रश्न निर्माण झालेला आहे. इतक्या कौतुकानं आपण पुस्तकं गोळा केली, करायचं. शेवटी मी असं ठरवलं, मला रिटायर होऊन 22 वर्ष होत आहे, 23 वर्ष. मागच्या 10 वर्षात मराठवाड्यातल्या, लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जवळपास 1 लाखाची पुस्तकं मी वाटून टाकली. आणि त्यानंतर वैचारिक जे वाक्य होतं ते काय करायचं, तर त्या क्षेत्राची ज्यांना आवड आहे त्यांना मी ती पुस्तकं देत गेलो. तुम्ही या पुस्तकं पहा, जी हवी ती घेऊन जा, असा एक मी निर्णय घेतला. आणि त्यातून बऱ्याच जणांनी पुस्तकं घेतली. या नयननी जवळपास 70-80 पुस्तकं त्यातून निवडून घेतलेली. मग ज्यावेळी माझ्याकडे संजय आले आणि म्हणाले की मी जवळपास 22 जणांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार देतो. म्हटलं पुरस्काराचं स्वरूप काय. त्यांनी म्हटलं एक प्रशस्तीपत्रक, पुरस्काराचं प्रमाणपत्र असं मी देतो. त्यावेळी मला असं वाटतं की आपल्याकडची पुस्तकं आता देऊन टाकावी. आणि म्हणून मी त्यांना दुसऱ्या दिवशी फोन केला की प्रत्येकाला मी माझ्यातर्फे पुस्तकं देईन. ही पुस्तकं नवीन नाही, जुनी दुर्मिळ अशी पुस्तकं आहेत. सहसा वैचारिक पुस्तकं देण्याचं मी टाळले आहे. माझ्याकडे इंग्रजी, मराठी, हिंदी अशी पुस्तकं आहेत. खाद्य संस्कृतीची खूप आवड असल्यामुळे आणि त्याच्यात मी लिहिल्यामुळे खाद्याशी संबंधित पुष्कळ पुस्तकं माझ्याजवळ आजही आहेत, इंग्रजीतून, हिंदीतून, मराठीतून. तर ही पुस्तकं इंग्रजी वाचणारे जवळपास मला भेटत नाही. पण अनिल गायबांना मी सांगितलं माझ्याकडची जवळपास इंग्रजी पुस्तकं जेवढी वैचारिक आहे तेवढी घेऊन जा. त्यामुळे ही पुस्तकं मला किती समृद्ध करत गेली याचा ताळेबंद मी मांडू इच्छित नाही. माझं आयुष्यच मुळे पुस्तकांनी घडवलेलं आहे. कारण माणूस हा शब्दांनी घडत असतो. भाषाशास्त्रात असं म्हटलं जातं की माणूस मुळात शब्दांनी घडला जातो. आई वडील कोणती भाषा वापरतात, कोणते शब्द त्याच्या कानावर पडतात, शिक्षक कोणते शब्द वापरतात, त्याच्यातून त्याच्यावर संस्कार होतात. आणि शब्दामुळं माणसाचं चरित्र तयार होतं. आणि शब्द समुदायातून जो अर्थ निघतो त्याच्यातून पुस्तकं तयार होतात. आणि ही पुस्तकं आपल्याला एक वेगळा आनंद देतात. 50-60 वर्ष जगल्यानंतर जे अनुभव त्या माणसाला मिळाले तो ते 100 पानात मांडतो. आणि 100 पानाचं पुस्तक मी वाचलं की मी 50-60 वर्षाचे अनुभव मला त्या 100 पानी पुस्तकात मिळतात. म्हणजे जेवढी पुस्तकं मी वाचतो त्यातून कुठंतरी मी आतून समृद्ध होत असतो. आणि मी शिक्षक असल्यामुळे मला वाचणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जगात सगळ्यात सोपं आणि म्हणाल तर सगळ्यात अवघड व्यवसाय हा शिक्षकाचा व्यवसाय आहे. माझ्या विषयाचं जे जे उत्तम आहे ते मी वाचेन आणि विद्यार्थ्यांना सांगेन. एवढंच काम तर नाही, हे बौद्धिक काम आहे. माझ्या क्षेत्रातलं जे जे ज्ञान आहे किंवा मला ज्या ज्या विषयाचा जिज्ञासा आहे किंवा माझ्या अध्यापनात जे शब्द येतात त्याच्याबद्दल माझ्या मनात जिज्ञासा आहे की नाही, मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करेन की नाही, की वेळ मारू नये. मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. लातूरमधल्या एका प्रतिष्ठित शाळेत एक धडा रवींद्रनाथ टागोरवर होता. त्याच्यात
लिहिलं होतं की रवींद्रनाथ टागोरला नोबेल पुरस्कार मिळाला. एका विद्यार्थ्याने विचारले नोबेल पुरस्कार काय आहे, तर त्या शिक्षकांनी ताबडतोब उत्तर दिलं, हा प्रामाणिकपणाचा पुरस्कार असतो. म्हणजे नोबेल पुरस्कार काय आहे, त्याची काय परंपरा आहे, कुठल्या शास्त्रज्ञाने ठेवलेले, याच्याबद्दल अजिबात माहिती न घेता सांगून टाकायचं नोबेलचा प्रामाणिक, हा प्रामाणिकतेचा पुरस्कार आहे. अशा पद्धतीचं जर ज्ञान किंवा माहिती विद्यार्थ्यापर्यंत गेली तर काय अवस्था होईल याची आपण कल्पना करा. असे अनेक उदाहरण देता येईल. पण मी आपल्याला एक अभ्यासक म्हणून नव्हे, पुस्तकं निर्मिती करणारा एक संपादक म्हणून, कारण बालभारती 1ली ते 7वीची हिंदी पुस्तकं तयार करण्यासाठी मी 10 वर्ष संपादक म्हणून काम केले. NCERT या दिल्लीच्या केंद्रीय संस्थेत देखील हिंदी पुस्तकाचा संपादक म्हणून मी काम केलं. मित्र मी हे सांगू इच्छितो, जगात सगळ्यात अवघड जर कुठलं काम असेल तर 1लीचं पुस्तक तयार करणं हे सगळ्यात अवघड. आणि जगात सगळ्यात भयंकर त्रासदायक आणि भयंकर आव्हानात्मक जर काम असेल तर ते 1लीच्या विद्यार्थ्यांना शिकवणं. त्यामुळं हा जो बेस आहे 1लीच्या विद्यार्थ्यांना शिकवणं आणि त्याची पुस्तकं तयार करणं. केवळ 1लीचं पुस्तक तयार करण्यासाठी 2-2 वर्ष लागतात मराठी आणि हिंदीतल्या संपादकांना, आणि 7वी आणि 8वीचं पुस्तक तयार करण्यासाठी 3 महिने किंवा 4 महिने लागतात. इतक्या वेगवेगळ्या मानसशास्त्री अंगात शब्दांची ओळख करून द्यावी लागते. त्यात इतके बारकावे आहेत आणि त्यातून त्या भाषेची संस्कृती काय, त्या भाषेच्या मर्यादा काय आहे याची जाणीव. मराठी बाल साहित्य जवळपास 0 आहे. बंगाली बाल साहित्य उत्कृष्ट प्रकारचे, जगात सगळ्यात उत्कृष्ट बाल साहित्य हे रशियन बाल साहित्य मानलं. कारण 1ली ते 3री 4थीच्या पुस्तकात बाल साहित्य द्यावं लागतं आणि तसे लेखक आपल्याकडे नाही. उलट बालकांच्यावर लिहिणाऱ्याकडे कुचेष्टीने पाहिलं जातं ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी सांगू इच्छितो की या पद्धतीनं जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की प्राथमिक शिक्षकाची जबाबदारी ही सगळ्यात गंभीर अशी जबाबदारी. मराठीच्या शेकडो आत्मकथा मी वाचलेल्या, त्या आत्मकथेतून मला एकच जाणवलं, आत्मकथाकाराच्या जीवनाला जे वळण मिळालं ते केवळ प्राथमिक शिक्षकामुळे. प्राथमिक शिक्षक जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षक, कारण एकदा का मुलगा 6वी 7वीत गेला की मग त्याच्यावर संस्कार करणारे बाह्य घटक जास्त मजबूतीने काम करतात. पण 1ली ते 4थीत असताना संस्कार करणारा सगळ्यात मोठा घटक हा शिक्षक आहे. त्यामुळं आणि मग पुढच्या काळात महाविद्यालयीन पातळीवर, विद्यापीठीय पातळीवर शिक्षक कसा असावा त्याचा एक फार सुंदर लेख ज्यांना आज पुरस्कार दिलेला आहे ते अनिल जायभाईंनी शर्मिला रेगेवर एक सुंदर लेख लिहिलेला आहे, ज्याच्यातून हे कळतं की या शर्मिला दिली आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी कशा प्रकारचे प्रयोग करत होते. त्यामुळं या अशा अत्यंत आव्हानात्मक अशा व्यवसायात आपण सर्वजण आहोत. पण दुर्दैवाने या देशात सगळ्यात उपेक्षेने पाहिलं जातं ते प्राथमिक शिक्षण. जगातल्या वेगवेगळ्या देशात जेव्हा पाहतो तिथं शिक्षकाची काय स्थिती आहे, तर काही देशात तर शिक्षकाला इतका आदर आहे आणि युरोपातल्या अनेक देशात सगळ्यात जास्त पगार हा प्राथमिक शिक्षकाला असतो. त्या मानाने हायस्कूल आणि विद्यापीठीय प्राध्यापकाला कमी असतो, कारण हा घडवणारा घटक आहे. याच्याकडे जा आणि तिथं सगळ्यात अवघड प्राथमिक शिक्षक होणं असतं. इतक्या वेगवेगळ्या परीक्षेतून वेगवेगळ्या ह्याच्यातून गेल्यानंतर
ही जबाबदारी त्याच्यावर असते. पण आज घरातला सगळ्यात बुद्धू जो असतो त्याला प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक दिली जाते. कारण आता आपल्याकडे गुणवत्तेच्या आधारे नेमणूक दिली जात नाही, पैसे कोण किती देतो याच्यावर दिलं जातं आणि त्याच्यामुळं संघटना देखील इकडे लक्ष देत नाही. पूर्णपणे शिक्षणाचा भट्ट्यामूळ होऊ लागलेला आहे. अशा स्थितीत काही ओएसिस, काही असे शिक्षक आजही मोठ्या जिद्दीनं काम करत आहेत. महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळेत काही मोजके का शिक्षक असेल अत्यंत निष्ठेने जे प्रयोग करत आहेत त्यातून एक नवीन पिढी घडत आहे. माझे मित्र आणि मराठीतले मोठे लेखक उत्तम कांबळे यांनी मला मध्ये फोनवरून असं सांगितलं की सर, आता सेवानिवृत्त झाल्यानंतर मी नाशिक जवळच्या आदिवासी भागातल्या मुलांच्या काम करायचं व्रत घेतलं. 30-40 मुलांना मी एकत्र केलं. 6वी 7वी शिकलेली, पण एकालाही पूर्ण 12 आकडे लिहिता येत नाही. 1 ते 100 आकडे लिहिता येत नाही आणि हे शाळेत जातं. आणि मग मला असं वाटलं, ते म्हणाले की सर आता शिक्षक कुठे आहेत, कामगार आहेत, फक्त शिक्षक आता दिसत नाही. अशाही स्थितीत इतक्या प्रतिकूल अवस्थेत काम करायचं आहे. कारण आपल्याकडे घटक जो आहे तो विद्यार्थ्यांचा आहे आणि त्याला आपण कसा आकार देऊ हे पाहिजे. याच्यासाठी विलक्षण वाचनाची गरज असते. एकदा का सायन्स ग्रॅज्युएट झाला त्याला वाटते की पुन्हा काही वाचायची गरज नाही. शिक्षक म्हटल्यानंतर त्याच्या घरी किमान 50-100 पुस्तकं असावी, त्याच्या विषयाची 5-10 पुस्तके. शिक्षक जाऊ द्या, प्राध्यापकांच्या घरी देखील अशी पुस्तकं. इतकी अनास्था ज्ञानाबद्दल सुरू झालेली आहे. इतक्या प्रतिकूल अवस्थेत आपण काम करताय याचं आपलं कौतुकच करायला पाहिजे. या प्रसंगी आमचे मित्र संजय जमदाडे यांच्या दारात 11 वाजता चारोळ्यांचा प्रकाशन समारंभ झाला. याचा विस्ताराने सोलापुरी बोललेले मी फारसं काही जाऊ इच्छित नाही, पण जीवन कसं जगावं याचे आजच्या भाषेत म्हणायचं म्हणजे टिप्स त्यांनी दिलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे टिप्स त्यांनी दिलेले आहेत आणि त्यातून त्यांना जे काही उमगलं, जाणवलं ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही का असेना माणूस वाचतो आणि वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर कुठंतरी काहीतरी आपणही आपल्या भावना व्यक्त कराव्या असं वाटतं. आणि शब्दसंस्कृती जगणारे शिक्षक ही शब्दसंस्कृती जगणारेच असतात. तर ही शब्दसंस्कृती अधिक पुष्ट कशी होईल आणि माझी शब्दसंस्कृती कशी समृद्ध होईल याचा प्रयत्न करायचा. एकदा इंदिरा गांधीला एका पत्रकाराने प्रश्न विचारला, तुमचं सगळ्यात प्रिय पुस्तक, तर त्याच्या उत्तर दिल्या. ते वाचून आमच्यासाठी सगळेजण आश्चर्यचकित झाले. त्या म्हणाल्या, इंग्लिश डिक्शनरी, इंग्लिश हिंदी डिक्शनरी हे माझे प्रिय पुस्तक आहे. मी रोज किमान 10-15 मिनिट वेळ मिळेल तेव्हा डिक्शनरी वाचत असते. डिक्शनरी वाचण्याची ग्रंथ आहे याचं पहिलं विलक्षण आश्चर्य वाटतं. पण तुम्ही पहा, इंग्रजी 10 मिनिट बोलायच्या आणि भारतातले नवे जगातले संपादक त्याच्यावर 4-4 पानी लेख, एक शब्द इतका बोलून वापरायचा की त्याचे अर्थ तुम्ही काढून बसा. अलीकडच्या राजकीय नेत्यामध्ये पुस्तकाचा शत्रुत्वच निर्माण झालेलं आहे. शिक्षणाबद्दल शत्रुत्व निर्माण झालेलं आहे. शिक्षण हा आता व्यवसाय झालेला आहे, पण त्याच्यात असणाऱ्या त्याच्याकडे व्यवसाय म्हणून पाहू नये ही एक विनंती या प्रसंगी करतो. आणि आपला बराच वेळ घेतला याबद्दल धन्यवाद.